बघा आपण नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करूया आपण सेकंड चॅप्टरचं. ठीक आहे, डिझाईन कन्सिडरेशनचं हे सेकंड लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की व्हॉट इज प्रिन्सिपल स्ट्रेस अँड प्रिन्सिपल प्लेन आणि यांच्या काही थेरीज. ठीक आहे, फेलियरच्या ज्या थेरीज आहेत त्या काही बघूया. बघा सिंपल कन्सेप्ट आहे, जास्त काही टफ नाही आहे. प्रिन्सिपल स्ट्रेस किंवा प्रिन्सिपल प्लेन काय असणार आहे. ठीक, तर बेसिकली आपण मी बघा डायग्राम ड्रॉ केली, एक क्युबिकल ब्लॉक ड्रॉ केलेला आहे आणि या क्यूबमध्ये किती प्लेन्स आहेत तुम्ही सांगू शकता. प्लेन्स म्हणजे काय राहतं, दोन ॲक्सिस पासून बनलेलं जे आपण सरफेस राहतो त्याला आपण म्हणतो प्लेन. दोन ॲक्सिसचा सरफेस म्हणजे प्लेन. जसा ABCD हा एक प्लेन आहे, EFCD हा एक प्लेन आहे. सो बेसिकली असे किती प्लेन्स आहेत, 6 प्लेन आहेत. तुम्ही ज्या रूममध्ये बसलेले आहात त्या तुमच्या रूमच्या आजूबाजूला किती भिंती आहेत किंवा किती सरफेस आहेत, तर 6 आहेत. राईटला एक आहे, लेफ्टला एक आहे, समोर एक आहे, मागच्या साईडला एक वरती आणि ज्याच्यावर तुम्ही बसले तो एक सरफेस आहे. असे 6 सरफेस राहतात ना. तर बेसिकली ते 6 सरफेस म्हणजे काय, तुमचे 6 प्लेन. मग प्रिन्सिपल प्लेन कोणाला म्हणायचं, तर प्रिन्सिपल प्लेन म्हणजे असा एक प्लेन राहणार आहे ज्याच्यावर फक्त कोणता स्ट्रेस जनरेट होईल किंवा कोणता स्ट्रेस ऍक्ट होईल, नॉर्मल स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस काय राहतं हे तुम्हाला माहिती आहे, आपण सॉन्ग शिकलेलो आहे. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, परपेंडिक्युलर ना. नॉर्मलचा अर्थ काय राहतो, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर स्ट्रेस कधी जनरेट होईल, ज्यावेळेस परपेंडिक्युलर फोर्स लागेल. सिंपल. ठीक आहे, तर बघा प्रिन्सिपल प्लेन म्हणजे काय, तर प्रिन्सिपल प्लेन आर द प्लेन ऑन विच द नॉर्मल स्ट्रेस आर ऍक्टेड अलोन, दॅट इज नो शियर स्ट्रेस विल ऍक्ट ऑन दीज प्लेन्स. सच काइंड ऑफ प्लेन्स आर कॉल्ड एज अ प्रिन्सिपल प्लेन. काय लिहिलंय मी या ठिकाणी बघा. आता ही डायग्राम दिसते इथं तुम्हाला सिग्मा 1 सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 2 हे फोर्सेस अप्लाय होताना दिसत आहेत. किंवा समजा सिग्मा आपण स्ट्रेसला डिनोट करतो ना, तर स्ट्रेस या BGFC या प्लेनवर सिग्मा 1 इतका स्ट्रेस जनरेट होतोय. AHED या प्लेनवर सिग्मा 1 इतका स्ट्रेस जनरेट होतोय. तर प्लेन कसं आहे, व्हर्टिकल. स्ट्रेस कसा लागतोय, हॉरिझॉन्टल है ना. प्लेन कसा आहे, व्हर्टिकल. स्ट्रेस कसा लागतोय, हॉरिझॉन्टल. दोघांमधला अँगल ऑफकोर्स 90 डिग्री. परपेंडिक्युलर आहे, मग मी म्हणू शकतो की दिस स्ट्रेस इज ऍक्टिंग इन अ परपेंडिक्युलर डायरेक्शन टू द प्लेन. किंवा असं म्हणू शकतात की दिस स्ट्रेस इज नॉर्मल टू द प्लेन. तो सिग्मा 1 सिग्मा 2 जे काही स्ट्रेस तुम्ही कन्सिडर कराल ते त्या पर्टिक्युलर प्लेनला काय नॉर्मल आहे, परपेंडिक्युलर आहे. त्यांच्यामुळे त्या प्लेनवर कोणताही शेअरिंग फोर्स किंवा शेअरिंग स्ट्रेस जनरेट होत नाही है ना. शेअरिंग स्ट्रेस जनरेट होत नाहीये, तर मग अशा टाईपच्या प्लेनला, ज्या प्लेनवर फक्त नॉर्मल स्ट्रेस अप्लाय होतोय, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये स्ट्रेस अप्लाय होतोय आणि कोणताही शेअरिंग स्ट्रेस अप्लाय होत नाहीये, तर अशा टाईपच्या प्लेनला तुम्ही कोणता प्लेन म्हणणार आहे, प्रिन्सिपल प्लेन. पुन्हा एकदा बघूया. प्रिन्सिपल प्लेन म्हणजे काय, एक असा प्लेन की ज्यावर फक्त नॉर्मल स्ट्रेस अप्लाय होईल. फक्त आणि फक्त कोणता, अलोन सांगितलं बरं, नॉर्मल स्ट्रेस ऍक्टेड अलोन. म्हणजे असा प्लेन की ज्याच्यावर फक्त नॉर्मल स्ट्रेस अप्लाय होतोय, त्या ठिकाणी शियर स्ट्रेस ऍक्ट होणार नाही. तर अशा टाईपच्या प्लेनला आपण प्रिन्सिपल प्लेन असं म्हणणार आहोत. ठीक आहे, सिंपल. प्रिन्सिपल स्ट्रेसेस काय, तर प्रिन्सिपल स्ट्रेस काय बघा, द नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रिन्सिपल प्लेन्स. आता हे सगळे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत का, तर आहेत. बघा आता हा एक प्लेनचा सरफेस आहे, हा एक प्लेन आहे तुमचा आणि हा एक प्लेन आहे. या दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्री. सिमिलरली जर खालचा प्लेन कन्सिडर केला तर या दोघांमधला अँगल पण किती आहे, 90 डिग्री. तर सगळे जे 6 प्लेन्स आहेत ते एक दुसऱ्याला कसे आहेत, परपेंडिक्युलर्स आहेत. ठीक, तर मग बघा सांगितलं काय, द नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रिन्सिपल प्लेन्स ऑन विच शेअर स्ट्रेस इज 0 कॉल्ड एज प्रिन्सिपल स्ट्रेस. प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय, एक असा नॉर्मल स्ट्रेस म्हणजे असा एक परपेंडिक्युलर स्ट्रेस जो ऍक्ट होतोय कोणावर, म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रिन्सिपल प्लेन्सवर. म्हणजे जे आजूबाजूचे एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर प्रिन्सिपल प्लेन्स आहेत, त्या प्रिन्सिपल प्लेन्सवर ज्यावेळेस एक नॉर्मल स्ट्रेस जनरेट होतोय, त्याच नॉर्मल स्ट्रेसला आपण काय म्हणतोय, प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतोय. आणि ते जे प्लेन्स आहेत प्रिन्सिपल प्लेन्स, त्यांच्यावर शियर स्ट्रेस ऍक्ट होणार आहे का, ऑफकोर्स नाही. तर त्यामुळे डेफिनेशन काय लिहिली आहे, द नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रिन्सिपल प्लेन्स ऑन विच शियर स्ट्रेस इज 0 कॉल्ड एज अ प्रिन्सिपल स्ट्रेस.
मग समजलं का इथून? प्रिन्सिपल प्लेन म्हटलं म्हणजे काय? प्रिन्सिपल प्लेन म्हणतोय बरं मी. प्रिन्सिपल प्लेन म्हणजे काय? एक असा प्लेन की ज्यावर फक्त नॉर्मल परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये स्ट्रेस अप्लाय होणार, शिअर स्ट्रेस अप्लाय होणार नाही, तर त्या प्लेनला मी म्हणणार प्रिन्सिपल प्लेन. ठीक आहे. प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय? की जे प्रिन्सिपल प्लेन्स आहेत ते एक दुसऱ्याला जर म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील आणि त्यांच्यावर जर फक्त नॉर्मल स्ट्रेस अप्लाय होतोय जेणेकरून त्यांच्यावर शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू 0 आहे, तर मग तुम्ही त्या स्ट्रेसला सुद्धा प्रिन्सिपल स्ट्रेस असं म्हणू शकता. कळलं इतकं? ठीक आहे. तर या ठिकाणी बघा सिग्मा 1 सिग्मा 2 हे दोन्ही कोणते स्ट्रेस आहेत? मग हे प्रिन्सिपल स्ट्रेस आहे, कारण ते एकेका प्लेनवर अप्लाय होत आहे आणि ते पण परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय होत आहे. ठीक आहे. त्यांच्यामुळे कोणताही शिअर स्ट्रेस जनरेट होत नाही. सो अशा टाईपच्या प्लेन्सला तुम्ही काय म्हणणार आहे? प्रिन्सिपल स्ट्रेस असं म्हणू शकता. नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. बघा एक कन्सेप्ट त्यामध्ये सांगायचा आहे. आता जसं आपण ड्रॉ केलं होतं की एक बेसिकली आपण प्लेन्स ड्रॉ केले होते आणि या प्लेन्सवर समजा या पद्धतीने जो नॉर्मल स्ट्रेस अप्लाय होऊन राहिला होता सिग्मा 2 आणि सिग्मा 1. ठीक आहे. तर ह्या दोघांपैकी जो काही स्ट्रेस जास्त असेल, लेट्स से सिग्मा 1 ची व्हॅल्यू जास्त आहे कोणापेक्षा? सिग्मा 2 पेक्षा. ठीक. आता या ठिकाणी मी काय सांगतोय की हे या बॉडीवर मी दोनच पद्धतीचे स्ट्रेस दाखवतोय. ठीक आहे. जो एक इकडच्या सरफेसवर, एक इकडच्या सरफेसवर ऍक्ट होतोय, एक वरच्या सरफेसवर, एक खालच्या सरफेसवर. हे समोरच्या सरफेसवर बी ऍक्ट होतील. इकडचा ऍक्ट होणारा सिग्मा 3, इथे मागे ऍक्ट होणारा सिग्मा 3 असं मी काउंट होऊ शकतो. तर तिघांमधून जो काही मोठा असेल आणि ज्या प्लेनवर मॅक्सिमम शिअर मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस ऍक्ट होतोय त्याला म्हटलं जातं प्लेन ऑफ मॅक्सिमम शिअर. हा एक कन्सेप्ट सांगायचा राहिला. बघा डेफिनेशन लिहून देतो मी. काय सांगतोय? द प्लेन ऑन विच द मॅक्सिमम principal stress, maximum principal stresses acts. काय सांगितलं? असा प्लेन की ज्यावर मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस ऍक्ट होतोय, the plane is called as plane of maximum shear. ठीक आहे. त्या प्लेनला आपण काय म्हणणार आहे? प्लेन ऑफ मॅक्सिमम शिअर. हे डेफिनेशन लिहून घ्यायची. त्याच्यामध्ये काय सांगितलं की बेसिकली जो काही प्लेन आपण कन्सिडर केला आहे त्याच्यापैकी जो काही सरफेस आपण कन्सिडर केलेला आहे त्या सगळ्या सरफेसेसपैकी ज्या पर्टिक्युलर प्लेनवर सगळ्यात जास्त प्रिन्सिपल स्ट्रेस अप्लाय होतोय, ठीक, त्या ज्या प्लेनवर सगळ्यात जास्त प्रिन्सिपल स्ट्रेस अप्लाय होतोय त्याला आपण काय म्हणणार आहे? बेसिकली द प्लेन ऑफ मॅक्सिमम शिअर असं म्हणणार. ठीक. चला आता यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया. स्ट्रेस सिस्टीम मध्ये जाऊया. आपण आता बायएक्सियल, युनिएक्सियल, ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम काय होतं तुम्हाला माहिती आहे, फॉर्ममध्ये आपण शिकलेलो आहे. तरी एकदा आपण थोडंसं रिवाइज करून घेऊया पार्ट, कारण त्याचं आपल्याला आता काम पडणार आहे पुढे. युनिएक्सियल, बायएक्सियल, ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टम. युनिएक्सियलचा अर्थ काय राहणार आहे? युनीचा अर्थ काय राहतो? सिंगल. ठीक आहे. तर मग लेट्स से दिस इज अ बॉडी. ठीक आहे. हा एक सरफेस आहे, बॉडी आहे आणि याच्यावर एकाच ऍक्सिसच्या अलॉंग जर स्ट्रेस अप्लाय होतोय लाईक दिस, एक्स नाव देऊया आपण. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे ना, म्हणून मी नाव काय देतोय? एक्स. फक्त एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ऍक्ट होतोय. स्ट्रेस जो ऍक्ट होतोय तो फक्त एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ऍक्ट होतोय. तर मी काय म्हणणार? दिस स्ट्रेस सिस्टीम इज अ युनिएक्सियल. असं कंपल्सरी का की फक्त एक्सच्या अलॉंग झालं पाहिजे? नाही. असं फक्त जर वायच्या अलॉंग बी होत असला पण मग त्यावेळेस यू सिग्मा एक्स आणि सिग्मा एक्स हे राहणार नाही. फक्त आता कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग होतोय? वाय ऍक्सिसच्या अलॉंग. तर हा स्ट्रेस कोणता झाला? युनिएक्सियल. बेसिकली सांगायचा अर्थ काय? मी आता असं करत होतोय. हा काय झालं तुमचं? युनिएक्सियल स्ट्रेस सिस्टीम. कारण
यामध्ये फक्त एकाच ॲक्सिसच्या अलॉंग बॉडीवर स्ट्रेस अप्लाय होतोय किंवा फक्त दोन समोरच्या, म्हणजे असं समजू शकता तुम्ही की दोन अपोजिट प्लेन्सवरच जर फक्त इक्वल क्वांटिटीचा स्ट्रेस जनरेट होतोय तर आपण या स्ट्रेस सिस्टीमला युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम असं म्हणू शकतो. बाय ॲक्सियलचा अर्थ काय? सेम बॉडी ड्रॉ करून घेतो मी या ठिकाणी. बाय ॲक्सियलचा अर्थ काय? सिग्मा एक्स सिग्मा एक्स वरती ऍड होणारा सिग्मा वाय, या प्लेनवर खाली ऍड होणारा सिग्मा वाय. आता किती ॲक्सिसच्या अलॉंग बॉडीवर स्ट्रेस जनरेट होतोय? दोन ॲक्सिसच्या अलॉंग द एक्स ॲक्सिस पण आहे, अलॉंग द वाय ॲक्सिस पण आहे. ठीक आहे, कोणतेही दोन असू शकतात, असं काही नाही की फक्त एक्स वाय पाहिजे. एक्स वाय मध्ये असलं तरी चालेल, एक्स आणि झेड मध्ये असलं तरी चालेल, आणि वाय आणि झेड मध्ये तरी असलं तरी चालेल. मग ह्या टाईपची जी स्ट्रेस सिस्टीम आहे ती कोणती झाली? बाय ॲक्सियल. बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम ही कोणती झाली? बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम, ज्याच्यामध्ये जो स्ट्रेस आहे तो दोन ॲक्सिसच्या अलॉंग ऍक्ट होतोय, along the x axis आणि along the y axis. याच्यामध्ये फक्त along y axis ऍक्ट होऊन राहिला होता. आणि जर तेच मी ट्राय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम बद्दल जर बोलायचं म्हटलं तर स्ट्रेस जो आहे तो किती ॲक्सिसच्या अलॉंग जनरेट झाला पाहिजे? along the 3 axis है ना, along the x that is sigma x, along the y that is sigma y आणि along the z sigma z. ठीक, तर आता जो स्ट्रेस जनरेट झाला तो किती ॲक्सिसच्या अलॉंग ऍक्ट होतोय? अलॉंग द 3 ॲक्सिस ऍक्ट होतोय, एक्स वाय आणि झेड. ही जी झाली तुमची ही कोणत्या टाईप झालं? दिस वन इज ट्राय ॲक्सियल, अलॉंग द 3 ॲक्सिस ऍक्ट होतोय म्हणून ट्राय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. सिंपल आहे, काहीच कठीण नाही आहे. पहिले 2 चॅप्टर नुसते फालतू तुमचे फक्त टाइमपास थेरी देऊन ठेवलेली बोर करण्यासाठी. युनिॲक्सियल, बायॲक्सियल, ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. युनिॲक्सियल एका ॲक्सिसच्या अलॉंग, बायॲक्सियल 2 ॲक्सिस कोणते पण चालेल. युनिॲक्सियलमध्ये बी कोणत्याही 3 ॲक्सिस पैकी 3च राहतात ना मॅक्सिमम. 4-5 ॲक्सिस कोणी पाहिलेत का आजपर्यंत? नाही. आता जर कोणी स्वतःहून संशोधन करत असेल, स्वतःहून जर कोणी नवीन शोध लावत असेल तर त्यांचा भाग वेगळा आहे. पण आतापर्यंत सगळ्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार 3च ॲक्सिस आहेत, एक्स वाय आणि झेड. ठीक, तर मग ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये 3 ॲक्सिस कन्सिडर होतील. युनिॲक्सियलमध्ये तिघांपैकी कोणता पण एक, आणि बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये तिघांपैकी कोणतेही 2 ॲक्सिस कन्सिडर केले जाऊ शकतात. कळलं इथपर्यंत? ठीक आहे, काही कठीण होतं? काहीच नाही, एकदम टाइमपास चालू आहे. बघा आता याच्यानंतर आपण काही फेल्युअरच्या थेरीज बघून घेऊ काय काय राहतात. बघा, थेरीज ऑफ फेल्युअर अंडर स्टॅटिक लोड. काही याचा अर्थ काय राहतो बेसिकली? बघा, ज्यावेळेस पण एखादा ऑब्जेक्ट डिझाईन केला जातो तर त्याच्यावर जे लोड ॲक्ट होणार आहे त्या पर्टिक्युलर आपला आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्व शिकलेले. तुम्ही डक्टाईल मटेरियलसाठी, ब्रिटल मटेरियलसाठी कशा कंडिशन्स येतात तुम्हाला माहिती आहे. तर सांगायचा अर्थ काय की अल्टिमेटली बिकॉज ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द लोड काही पर्टिक्युलर कंडिशन्समध्ये बॉडीचं जे फेल्युअर होऊन जातं. आता फेल्युअर काय राहतं हे आपल्याला माहिती आहे. फेल्युअर म्हणजे आपण फक्त असं नाही म्हणत की बॉडी ब्रेक झाली पाहिजे. त्याचं डिफॉर्मेशन झालं, इलॉंगेशन झालं, स्क्रॅचेस आले, क्रॅक्स आले, फ्लॉस झाले, होल्स झाले. तर काही जर कंडिशन आली तर आपण म्हणतो की ते बॉडीचं फेल्युअर झालेलं आहे. किंवा इवन नॉईज जरी क्रिएट झाला तरी आपण काय म्हणतो त्याला की बॉडीचं फेल्युअर झालेलं आहे. ठीक, तर मग थेरीज ऑफ फेल्युअर आहे. काही सायंटिस्टने त्यांच्या सायंटिस्टचे नावं पण आहेत किंवा त्यांच्या नावाने पण या थेरीज ओळखल्या जातात. त्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये कसं फेल्युअर येऊ शकतं त्यांनी काही थेरीज बनवून ठेवलेल्या आहेत किंवा काही प्रॅक्टिकल्सवरून एक्सप्लेनेशन देऊन ठेवलेलं आहे असं समजू शकता तुम्ही. सो थेरीज ऑफ फेल्युअर अंडर स्टॅटिक लोड. लोड स्टॅटिक आहे बरं, हे लक्षात घ्या. लोड स्टॅटिक आहे, व्हेरिएबल लोड नाही किंवा डायनामिक लोड नाही. तर बघा, पहिली थेरी आपली मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी. प्रिन्सिपल स्ट्रेस काय आता आपण पाहिलं की एखाद्या बॉडीवर स्ट्रेस जर अप्लाय होतोय प्रिन्सिपल स्ट्रेस तर त्या कंडिशनमध्ये बॉडी कधी फेल होते ते हे आपल्याला बघायचं आहे. त्याच थेरीला दुसरं नाव रँकाइन्स थेरी म्हणजे मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी इज ऑल्सो नोन ॲज अ रँकाइन्स थेरी. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दुसऱ्या टाईपची थेरी जसं मी नाव वाचून दाखवणार आहे यामधले आपल्याला 2 थेरीज बघायच्या आहेत. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी. बघा, इथं मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस होतं
म्हणजे परपेंडिक्युलर स्ट्रेस होता. आणि आपण आता शिकलो होतो की प्रिन्सिपल स्ट्रेसमध्ये शियर स्ट्रेस राहत नाही है ना. इथं काय मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी आहे, ज्याला गेस्ट और ट्रेस्कास थेरी असं पण म्हटलं जातं. त्यानंतर पुढच्या तीन बघा, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेंथ थेरी. पहिल्या दोन्ही स्ट्रेस आहे. मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेंथ थेरी, ज्याला सेंट बेकॅन्स थेरी असं सुद्धा म्हटलं जाते. एक आहे मॅक्सिमम स्ट्रेंथ थेरी, ही प्रिन्सिपल स्ट्रेन आहे. मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेंथ थेरी ही काय मॅक्सिमम स्ट्रेंथ थेरी, याला हाईस्ट थेरी सुद्धा म्हटलं जाते. आणि लास्ट जी आहे ती मॅक्सिमम डिस्टॉर्शन एनर्जी थेरी आहे, त्याला हँकीज अँड वॉन मिसेस थेरी असं सुद्धा म्हटलं जातं. आता याचं आम्हाला काय करायचं आहे, आपल्याला कवडीचं काम नाही याचं, आपल्याला फक्त या पहिल्या दोन थेरी बघायचं. ठीक आहे, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी अँड मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी या आपल्याला बघायच्या आहेत. आणि यांच्यामध्ये बी खूप मोठं काही सायन्स असं दिलेलं नाही आहे. जस्ट शियर स्ट्रेस अप्लाय झाल्यावर काही बॉडीज ब्रेक होतात, जस्ट नॉर्मल स्ट्रेस अप्लाय झाल्यावर काही बॉडीज ब्रेक होतात. त्यांच्याबद्दल आपल्याला थोडंफार जे आपण ऑलरेडी सॉन्गमध्ये शिकलेलो आहे, मी असं बी म्हणेल, तेच आपल्याला थोडंफार बघायचं आहे. ठीक आहे, तर या दोन्ही थेरी स्टार्ट करूया आपण. सगळ्यात पहिले घेणार आहोत मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी, किंवा ज्यालाच आपण अजून रँकाइन्स थेरी सुद्धा म्हणतो. बघूया काय आहे या थेरीमध्ये एक्झॅक्टली. फर्स्ट थेरी बघूया आपण, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी. ठीक आहे, अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. बघा लिहिलं काय पहिले ते समजून घ्या. अकॉर्डिंग टू दिस थेरी, जे आपल्याला बी माहिती आहे ना तेच त्यांनी पण लिहिलं, असं काही वेगळी मोठी गोष्ट सांगितली. त्यांनी काय सांगितलं बघा की अकॉर्डिंग टू दिस थेरी द फेल्युअर और द इल्डिंग माहिती ना, इल्ड पॉईंट स्ट्रेस शिकलो होतो आपण स्ट्रेस स्ट्रेनमध्ये. इल्ड पॉईंट स्ट्रेसवर काय व्हायचं, बॉडीचा प्लास्टिक फ्लो सुरू व्हायचा. आय होप यू रिमेंबर दिस. म्हणजे बॉडीचं जे डिफॉर्मेशन आहे ते खूप जास्त जोरात व्हायचं. आणि आपण बॉडीचं डिफॉर्मेशन झालं म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, की बॉडीचं फेल्युअर झालेलं आहे ना. म्हणून काय दिलंय बघा, अकॉर्डिंग टू दिस थेरी फेल्युअर और बिल्डिंग ऑकर्स ॲट अ पॉइंट इन अ मेंबर when maximum principal stress in the biaxial stress system reaches the limiting strength of the material. ना लिहिलं तर भरपूर काही भारी आहे त्यांनी, पण त्याचा अर्थ काय बघा की जर एखादी स्ट्रेस सिस्टीम आहे, बायॅक्सियलच आहे, म्हणजे इकडच्या प्लेनवर तुम्ही लाईक या पद्धतीने काहीतरी फोर्स अप्लाय केला, इकडे काहीतरी स्ट्रेस अप्लाय केला, आणि कोणता स्ट्रेस अप्लाय करताय तुम्ही, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस. प्रिन्सिपल स्ट्रेस आता शिकलोय आपण, नो शेअरिंग स्ट्रेस है ना, फक्त नॉर्मल स्ट्रेस अप्लाय होईल. आणि ह्या नॉर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू, ठीक आहे, या नॉर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू ज्या वेळेस त्याच्या फेल्युअर किंवा इल्डिंग पॉईंटच्या स्ट्रेसच्या इक्वल होते, त्यावेळेस त्या बॉडीचं काय होतंय, फेल्युअर होतं. परत एकदा सांगतो बघा काय सांगितलंय मी. अकॉर्डिंग टू दिस थेरी फेल्युअर और इल्डिंग, फेल्युअर कधी होणार आहे बॉडीचं, फेल्युअर इज ऑकर ॲट अ पॉईंट, एका पर्टिक्युलर पॉईंटवर ज्यावेळेस बॉडीचं फेल्युअर होतोय तो कधी आहे, व्हेन मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस हे जे सिग्मा 1 ची व्हॅल्यू आहे इन अ बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम, बायॲक्सियल दोन ॲक्सिस कन्सिडर करून घ्यायचं. बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये ज्यावेळेस हे जे प्रिन्सिपल स्ट्रेसेस ॲक्ट होत आहेत बॉडीवर, हे रीच होतील म्हणजे पोहोचतील कुठे, लिमिटिंग स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल. आता हे लिमिटिंग स्ट्रेंथ काय होतं, मग तुम्हाला जर आठवत असेल तर ठीक आहे, जर नसेल आठवत तरी मी सांगतो. लिमिटिंग स्ट्रेंथ म्हणजे काय राहतं, एक अशी मॅक्सिमम व्हॅल्यू स्ट्रेसची की जोपर्यंत बॉडीचं डिफॉर्मेशन होऊ झालेलं नाहीये, म्हणजे तुम्ही बॉडीवर लोड अप्लाय करताय पण बॉडीचं परमनंट डिफॉर्मेशन झालेलं नाहीये. इलास्टिक मे बी होऊ शकतं, पण परमनंट डिफॉर्मेशन झालंय का, नाही. परमनंटली बॉडीचे डायमेन्शन चेंज झालेत का, नाही. मग ती जी लास्ट व्हॅल्यू राहते, जोपर्यंत बॉडीचं डिफॉर्मेशन झालेलं नाही आणि त्याच्यापेक्षा थोडी जरी व्हॅल्यू वाढवली तरी बॉडीचं डिफॉर्मेशन सुरू होईल, ती लास्ट व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, त्याची लिमिटिंग स्ट्रेंथ म्हटली जाते. जसं एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो, समजा वायरचं एक्झाम्पल घेऊया. या वायरवर तुम्ही लोड अप्लाय करताय, 25 तारखेला 30 तारखेला बॉडी डिफॉर्म होते, परत ओरिजिनल डायमेन्शनवर येते. पण 30 नंतर जर मी 31चा अप्लाय केला तर मला असं बघायला भेटलं की वायरचे जे डायमेन्शन आहे ते थोडेसे वाढलेले. मग 30 काय होती, त्याची एक अशी व्हॅल्यू होती की जोपर्यंत बॉडीचं डिफॉर्मेशन झालेलं नव्हतं. मग दॅट व्हॅल्यू ऑफ द स्ट्रेस इज कॉल्ड ॲज इट्स लिमिटिंग स्ट्रेंथ. ठीक आहे, त्या स्ट्रेसच्या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, त्याची लिमिटिंग स्ट्रेंथ. मग यांनी थेरीमध्ये काय सांगितलं बघा की
मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरीच्या अकॉर्डिंग काय म्हटलं त्यांनी की फेल्युअर आणि यील्डिंग एखाद्या मेंबरचं कधी होणार आहे, ज्या वेळेस व्हेन मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेसेस ऍक्टिंग ऑन द बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम, हे बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम मध्ये हे जे काही प्रिन्सिपल स्ट्रेसेस अप्लाय होत आहेत बॉडीवर, ज्यांच्यामुळे फक्त नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय होतोय, ज्या वेळेस हे स्ट्रेसेसची व्हॅल्यू ही लिमिटिंग स्ट्रेंथच्या बरोबर म्हणजे त्या लोएस्ट स्ट्रेसच्या बरोबर होऊन जाते, त्यावेळेस बॉडीचं डिफॉर्मेशन होतं आणि त्याच थेअरीला काय म्हटलं त्यांनी, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी. परत एकदा सांगतोय, सिंपल आहे पण थोडंसं वर्ड्समध्ये त्यांनी फिरवलंय म्हणून मी परत रिपीट करतोय. सांगितलं काय त्यांनी की ज्या वेळेस तुम्ही, आता हे सिंपल सगळ्यांना माहिती ना की बॉडीवर लोड अप्लाय केला की बॉडीचं डिफॉर्मेशन होतं, लोड रिमूव्ह केला की बॉडी ओरिजिनल डायमेन्शनवर जाते, तर आपण काय म्हणतो की बॉडी इज इन द इलास्टिक लिमिट. पण एक पर्टिक्युलर पॉईंट असा येतो की त्यानंतर बॉडीचं इलास्टिसिटी प्रॉपर्टी आपल्याला पूर्णपणे बघायला भेटत नाही, पण त्यामध्ये आता प्लास्टिसिटी बघायला भेटते, कारण तुम्ही लोड जो आहे तो वाढवलाय. मग तुम्ही लोड कधीपर्यंत लोड अप्लाय केल्यावर बॉडीची इलास्टिसिटी बघायला भेटत होती, या स्ट्रेसच्या व्हॅल्यू पर्यंत, ज्याला काय म्हटलं जातं लिमिटिंग स्ट्रेंथ. इथं त्यांनी शब्द काय वापरलाय, लिमिटिंग स्ट्रेंथ. मग ती लोएस्ट व्हॅल्यू ही सुद्धा कसली व्हॅल्यू आहे, स्ट्रेसची. मग ही स्ट्रेसची व्हॅल्यू पर्यंत जोपर्यंत तुम्ही लोड अप्लाय करताय तोपर्यंत बॉडीचं डिफॉर्मेशन होत नव्हतं, म्हणजे बॉडी फेल झाली होती का, नाही. मग ह्या स्ट्रेस नंतर बॉडीचं परमनंट डिफॉर्मेशन झालं, मग याच्यानंतर आपण काय म्हणतोय की बॉडी फेल झाली. ठीक, तेच त्यांनी लिहून दिलं इथे. According to this theory, failure or yielding occur at a point in a member when, असा कोणता पॉइंट आहे की ज्या ठिकाणी मेंबरचं यील्डिंग किंवा फेल्युअर होतंय, when बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम मध्ये ज्या वेळेस मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस ऍक्ट होत राहतो आणि त्या मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेसची व्हॅल्यू ही लिमिटिंग स्ट्रेंथच्या बरोबर होते, त्या पॉइंटला बॉडीचं फेल्युअर होतं आणि ही थेअरी सांगितली आहे मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी. परत एकदा सांगतो बघा काय सांगितलं त्यांनी की ज्या वेळेस तुम्ही बॉडीवर स्ट्रेस अप्लाय करताय, कोणता स्ट्रेस, प्रिन्सिपल स्ट्रेस, कोणत्या सिस्टीम मध्ये, बायएक्सियल म्हणजे दोन ऍक्सिसच्या अलॉंग ऍक्ट होतोय, आणि ज्या वेळेस या स्ट्रेसेसची व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर बॉडीच्या लिमिटिंग स्ट्रेंथच्या व्हॅल्यूच्या बरोबर होऊन जाईल, त्यावेळेस बॉडीचं काय होणार आहे, फेल्युअर होणार आहे किंवा यील्डिंग होणार आहे. आणि दिस थेअरी इज नोन एज अ मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी. एकदम फालतू पांचटपणा लावलाय फक्त, बाकी काहीच नाही. पुढे बघा, मॅक्सिमम प्रिन्सिपल और नॉर्मल स्ट्रेस कशा डिनोट करायचा आपल्याला, सिग्मा T1 ने. मॅक्सिमम प्रिन्सिपल हा जो स्ट्रेस तुम्ही अप्लाय करताय ना, that maximum principal or normal stress denoted by sigma T1 in a biaxial stress system is given by factor of safety चा फॉर्म्युला लिहिला होता तुम्ही, अल्टिमेट स्ट्रेस डिवाइड बाय वर्किंग स्ट्रेस असं काहीतरी लिहिलं होतं ना, किंवा यील्ड स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस असं लिहिलंय तुम्ही, हे तेच आहे. बघा, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा T1 इज इक्वल टू, फॉर्म्युला काय लिहिलाय, सिग्मा YT अपॉन Fs, दैट Fs इज फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक, फॅक्टर ऑफ सेफ्टीचा हाच फॉर्म्युला तुम्ही पहिले लिहिला की फॅक्टर ऑफ सेफ्टी काय राहतं, इन पॉइंट स्ट्रेस डिवाइड बाय द वर्किंग स्ट्रेस. तेच त्यांनी पण लिहून दिलेलं आहे. आपण फक्त वर्किंग स्ट्रेसला आता काय म्हणतोय आपण, सिग्मा T1, की जो आपण अप्लाय केलेला स्ट्रेस आहे त्याला आपण सिग्मा T1 म्हणतोय. सो जो स्ट्रेस तुम्ही अप्लाय केला तो बरोबर काय आहे, त्याचा अल्टिमेट स्ट्रेस डिवाइड बाय, अल्टिमेट म्हणून घ्या किंवा इन पॉइंट स्ट्रेस म्हणून घ्या, डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. हा कोणासाठी आहे, डक्टाईल मटेरियलसाठी. आणि तेच सिग्मा T1 इज इक्वल टू सिग्मा UT डिवाइड बाय Fs हे कोणासाठी आहे, ब्रिटल मटेरियलसाठी. मग याच्यामध्ये Fs तर माहिती आहे तुम्हाला, Fs काय पाहिजे तर लिहून घ्यायचं, Fs इज अ फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक आहे, हे सिग्मा YT काय आहे, मग सिग्मा YT बघा इथे लिहिलं आहे, यील्ड पॉइंट स्ट्रेस. इथं तुम्हाला तो कर्व फार महत्त्वाचा आहे. यील्ड पॉइंट स्ट्रेस आठवतोय, यील्ड पॉइंट स्ट्रेस नंतर काय व्हायचं, यील्ड पॉइंटवर जो स्ट्रेस भेटायचा त्याला आपण यील्ड पॉइंट स्ट्रेस म्हणायचो. त्या स्ट्रेस नंतर बॉडीचं फ्लो सडनली सुरू व्हायचं, एकदम डिफॉर्मेशन, परमनंट डिफॉर्मेशन व्हायचं. मग तो आपला शेवटचा स्ट्रेस होता की जोपर्यंत बॉडी इलास्टिसिटी दाखवायची, त्यालाच त्यांनी इथं शब्द काय वापरला, लिमिटिंग स्ट्रेंथ. ठीक आहे, मग सिग्मा YT इज इक्वल टू काय तुमचं, यील्ड पॉइंट स्ट्रेस इन टेन्शन. टेन्शनमध्ये ना त्यांनी सांगितलं सिंपल टेन्शन टेस्टमध्ये करा, आणि आपण जे स्ट्रेस स्ट्रेन कर्व शिकलेलो आहे वायरचा, तो पण आपण टेन्शनमध्ये शिकलेलो आहे की वायरवर आपण लोड अप्लाय करत होतो, वायरवर टेन्शन ॲक्ट होतं. सिग्मा U काय तुमचा अल्टिमेट स्ट्रेस, कारण तुम्हाला हे माहिती की ब्रिटल मटेरियलमध्ये यील्ड पॉइंट स्ट्रेस राहत नाही.
यील्ड पॉईंट कधी येतो, ज्यावेळेस बॉडीचं डिफॉर्मेशन होतं. ब्रिटल मटेरियलमध्ये बॉडीचं डिफॉर्मेशन होतं का? नाही. नॉर्मल होतं ते की आपल्याला दिसत पण नाही आणि डायरेक्टली बॉडी काय होतात, ब्रेक होतात. म्हणून या ठिकाणी कोणतं स्ट्रेस म्हटलं जातं ब्रिटल मटेरियलसाठी? अल्टिमेट स्ट्रेस. आणि याच्यासाठी यील्ड पॉईंट स्ट्रेस. ठीक आहे. मग यामध्ये एक्सेप्शन अजून हे एक आहे की तुम्ही पाहिजे तर इथं मी तुम्हाला लिहून देतो की हा जो लिमिटिंग स्ट्रेस आहे ना, यांनी जे लिमिटिंग स्ट्रेस ज्याला म्हटलेलं आहे, तो लिमिटिंग स्ट्रेस म्हणजे कोणता राहील? लिमिटिंग स्ट्रेस म्हणजेच कोणता आहे तुमचा? यील्ड पॉइंट स्ट्रेस आहे. हे कोणासाठी राहील? ऑफकोर्स फॉर द डक्टाइल मटेरियल, कारण डक्टाइल मटेरियल मध्येच यील्ड पॉइंट राहतो. आणि लिमिटिंग स्ट्रेस म्हणजेच कोणता स्ट्रेस आहे तुमचा इथं? अल्टिमेट स्ट्रेस. आणि अल्टिमेट स्ट्रेस कोणामध्ये राहतं? दिस इज फॉर द ब्रिटल मटेरियल. ठीक आहे. ब्रिटल मटेरियलसाठी काय राहतं? अल्टिमेट स्ट्रेस. लिमिटिंग व्हॅल्यूची ती कोणती आहे? अल्टिमेट स्ट्रेसची. आणि डक्टाइल मटेरियलसाठी जी लिमिटिंग व्हॅल्यू स्ट्रेसची ती कोणती आहे? यील्ड पॉइंट स्ट्रेस. कारण या पॉइंट्स नंतर बॉडीचं फेल्युअर होणार आहे. तेच त्यांनी इथं सांगितलं होतं की फेल्युअर यील्डिंग एखाद्या बॉडीचं कधी होतं आहे? ज्यावेळेस ती बॉडी बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये एक अशा स्ट्रेसवर पोहोचून जाते की ज्या स्ट्रेसला काय म्हटलं गेलं त्यांनी? लिमिटिंग स्ट्रेंथ येते त्याची, म्हणजे त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूवर पोहोचून जाते. त्याच्यानंतर जर तुम्ही स्ट्रेस वाढवला तर बॉडीचं परमनंट डिफॉर्मेशन होतं किंवा बॉडी तुटून जाते. मग अशा स्ट्रेसला त्यांनी म्हटलेलं होतं की तो स्ट्रेसवर काय होणार आहे? बॉडी फेल होणार आहे किंवा इल्ड होणार आहे बॉडीचं. मग या थेरीला त्यांनी काय नाव दिलं आहे? मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी. आणि जो स्ट्रेस तुम्ही अप्लाय केला तो डिनोट करा. तो प्रिन्सिपल स्ट्रेस किंवा नॉर्मल स्ट्रेस तुम्ही अप्लाय करताय त्याला डिनोट करायचं आहे बाय सिग्मा T1 विच इज इक्वल टू सिग्मा YT अपॉन F, यील्ड पॉइंट स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर द डक्टाइल मटेरियल. आणि ते ब्रिटलसाठी सिग्मा UT डिवाइड बाय FS. सिग्मा UT काय असणार तुमचा? अल्टिमेट स्ट्रेस. कोणासाठी? डक्टाइल मटेरियलसाठी. मग यामध्ये एक एक्सेप्शन काय की हे जे डक्टाइल मटेरियल आहे आणि डक्टाइल मटेरियलमध्ये होतं काय की ही जी मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी आहे यामध्ये तुम्हाला क्लिअरली समजतंय की त्यांनी पहिलेच सांगितलं की ते फक्त कोणाबद्दल बोलत आहे? प्रिन्सिपल स्ट्रेस बद्दल है ना. म्हणजे फक्त परपेंडिक्युलर ऍक्ट होणारा स्ट्रेस बद्दल बोलताय. ते नॉर्मली ऍक्ट होणाऱ्या स्ट्रेस बद्दल काही बोलताय का? ते सॉरी नॉर्मल म्हणतोय मी, शेअर स्ट्रेस बद्दल काही बोलताय का? नाही. याचा अर्थ या थेरीमध्ये त्यांनी शेअर स्ट्रेस तर डायरेक्टली इग्नोर करून टाकलेलं आहे. पण डक्टाइल मटेरियलमध्ये काय राहतं की ज्यावेळेस बॉडीवर फोर्सेस अप्लाय होतात तर शियर स्ट्रेसचा जो रोल राहतो तो फार महत्त्वाचा राहतो है ना. आणि डक्टाइल मटेरियलची कॅपॅसिटी टेन्शन किंवा कॉम्प्रेशनसाठी चांगली राहते. हे आपण पाहिलेलं आहे डक्टाइल मटेरियलमध्ये. म्हणून तर इलॉंगेशन होतं ना, कारण त्याची टेन्शन सस्टेन करण्याची प्रॉपर्टी चांगली आहे. कोणाची? डक्टाइल मटेरियलची. पण तीच प्रॉपर्टी ब्रिटल मटेरियलमध्ये चांगली आहे का? नाही. ब्रिटल मटेरियल टेन्शन कॉम्प्रेशन जास्त सस्टेन करू शकत नाही, पण डक्टाइल मटेरियल करू शकतो. पण त्याच्याच उलट डक्टाइल मटेरियल जे राहतं ते शियर स्ट्रेसची प्रॉपर्टी, शेअरिंगची प्रॉपर्टी जास्त सस्टेन करू शकत नाही. पण ब्रिटल मटेरियलची जी स्ट्रेंथ राहते शेअरिंग लोड सस्टेन करण्याची ती जास्त राहते. म्हणून ही जी थेरी आहे ही फक्त आणि फक्त वापरली जाते फॉर द ब्रिटल मटेरियल, नॉट ॲप्लिकेबल फॉर द डक्टाइल मटेरियल. द रिझन इज डक्टाइल मटेरियल हॅज लो शेअरिंग स्ट्रेस प्रॉपर्टी किंवा लो शेअरिंग स्ट्रेस सस्टेनिंग प्रॉपर्टी, किंवा असं म्हणून घ्या की ब्रिटल मटेरियल हॅज अ मोर sustainable capacity or more capacity to sustain the shear load. shear load sustain करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये जास्त आहे? ब्रिटलमध्ये. पण यांच्यामध्ये आपली कॉम्प्रेशन टेन्शन सस्टेन करण्याची प्रॉपर्टी नाही. याच्यामध्ये कॉम्प्रेशन टेन्शन सस्टेन करण्याची प्रॉपर्टी आहे पण शेअरिंगची नाही. मग कोण कुठे फेल होणार आहे? ब्रिटल मटेरियल टेन्शनमध्येच फेल होईल ना, कारण त्याची प्रॉपर्टी नाही येते. मग ही प्रॉपर्टी जी मॅक्सिमम शेअर स्ट्रेसची कोणासाठी वापरली जाईल? ब्रिटल मटेरियलसाठी. आणि डक्टाइलसाठी आपण जी पुढची प्रॉपर्टी बघतोय ती कोणती? मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी. ते आपण डक्टाइल मटेरियलसाठी वापरणार आहे. चला आता मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी बघू आपण. सेकंड थेरी बघूया, मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी. बघा आता मागचं पाहिलं आपण मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी. आता सोपी गोष्ट एवढी लक्षात ठेवा की बॉडीचं डिफॉर्मेशन किंवा फेल्युअर होणार कधी आहे? ज्या वेळेस, आता आपण डक्टाइल मटेरियल बद्दल बोलतोय ना, तर ज्या वेळेस डक्टाइल मटेरियल हा यील्ड पॉइंटवर किंवा
यील्ड पॉईंट स्ट्रेसवर ज्यावेळेस पोहोचून जातो त्यावेळेस त्याचं परमनंट डिफॉर्मेशन सुरू होतं, हे आपल्याला माहिती आहे. मग आपण मागच्या वेळेस हे मागच्या थेअरीमध्ये प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरीमध्ये हे सांगितलं की ज्यावेळेस तो टेन्साईल लोड किंवा नॉर्मल स्ट्रेस प्रिन्सिपल स्ट्रेस जो आहे तो ज्यावेळेस यील्ड पॉईंट स्ट्रेसला किंवा लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्ट्रेसला पोहोचून जाईल त्यावेळेस त्याचं डिफॉर्मेशन होईल आणि त्यावेळेस त्या बॉडीचं फेल्युअर होईल. तर त्याला आपण मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी म्हटलं. शिअर स्ट्रेसमध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस बॉडीवर आता जसं आपल्या म्हणण्यानुसार की डक्टाईल मटेरियलमध्ये फक्त टेन्शन, इलॉंगेशन किंवा कॉम्प्रेशनचे स्ट्रेस नाही तर शेअरिंगचा बी भरपूर मोठा रोल आहे. तर मग आपण ज्या पर्टिक्युलर पॉईंटला बघा व्यवस्थित जर तुम्ही इमॅजिन केलं तर एकदम सोपा कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस बॉडीचं परमनंट डिफॉर्मेशन सुरू होतं आहे तर असं काही आहे का की फक्त शेअरिंग फोर्समुळे किंवा फक्त टेन्साईल फोर्समुळे किंवा फक्त कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे होतं आहे, नाही. ॲटलिस्ट दोन राहतील, एक तर टेन्साईल आणि शेअरिंग किंवा कॉम्प्रेसिव्ह आणि शेअरिंग. तर मग ज्या स्ट्रेसला बॉडीचं डिफॉर्मेशन सुरू झालं, टेन्शन आहे समजा, आपण टेन्शनचीच कंडिशन घेऊ कारण आपल्याला टेन्शनचीच माहिती आहे. ज्या पर्टिक्युलर पॉईंटला बॉडीचं इलॉंगेशन, परमनंट इलॉंगेशन सुरू झालं त्या पर्टिक्युलर स्ट्रेसच्या व्हॅल्यूत तुम्ही काय म्हणताय, यील्ड पॉईंट स्ट्रेस. तिथून बॉडीचं काय सुरू झालं, फेल्युअर. मग त्या पर्टिक्युलर पॉईंटला ज्यावेळेस बॉडीचं फेल्युअर सुरू झालं त्या पर्टिक्युलर पॉईंटला जी रिस्पेक्टिव्ह शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू असेल, पुन्हा एकदा काय सांगितलं मी, ज्या पर्टिक्युलर पॉईंटला बॉडीचं टेन्शनमुळे, टेन्साईल लोडमुळे ज्या ठिकाणी यील्ड पॉईंट स्ट्रेस आला किंवा जिथं बॉडीचं परमनंट डिफॉर्मेशन सुरू झालं त्याच पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह पॉईंटला जी शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला बॉडीचं शिअर फेल्युअर होईल. बरोबर आहे, तेच दिलं इथं बघा. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी काय दिली आहे, अकॉर्डिंग टू दिस थेरी द फेल्युअर ऑफ द यील्डिंग ऑफ द यील्डिंग ऑकर ॲट अ पॉईंट इन अ मेंबर व्हेन सेम होतं इथपर्यंत. मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेसच्या ऐवजी फक्त काय लिहिलं मी आता, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इन अ बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम रिचेस द व्हॅल्यू इक्वल टू द shear stress or a shear stress at a yield point in a simple tension stress, simple tension test. यांचा अर्थ सांगण्याचा अर्थ काय की एखाद्या बॉडीचं फेल्युअर किंवा यील्डिंग कधी ऑकर होणार आहे किंवा कधी होईल एखाद्या मेंबरचं फेल्युअर और यील्डिंग, ज्या वेळेस मॅक्सिमम शिअर स्ट्रेस जो आहे त्या बॉडीवर ॲक्ट होणारा जो शिअर स्ट्रेस आहे, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस जो बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये होतोय तो इक्वल होऊन जाईल. कोणाच्या, इक्वल टू द शिअर स्ट्रेस ॲट अ यील्ड पॉईंट. बॉडीचा जो यील्ड पॉईंट आहे त्या यील्ड पॉईंटवर जो काही रिस्पेक्टिव्ह शिअर स्ट्रेस राहील त्या पर्टिक्युलर शिअर स्ट्रेसला बॉडीचं फेल्युअर और यील्डिंग होणार आहे. या थेरीला त्यांनी मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी नाव दिलं. सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला काय म्हटलं त्यांनी, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ज्या पर्टिक्युलर पॉईंट हा बॉडीचा यील्ड पॉईंट आहे म्हणजे त्या ठिकाणी बॉडीचं फेल्युअर झालेलं आहे त्या पर्टिक्युलर त्या रिस्पेक्टिव्ह पॉईंटला जी शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू राहील त्या शिअर स्ट्रेसला बॉडीचं फेल्युअर होईल. याच थेरीला त्यांनी शिअर स्ट्रेस थेरी असं म्हटलेलं आहे. तर डेफिनेशन काय दिली आहे परत एकदा बघून घेऊ. द फेल्युअर ऑफ द यील्डिंग ऑकर ॲट अ पॉईंट इन अ मेंबर व्हेन द मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इन अ बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम. ठीक आहे, जो शिअर स्ट्रेस ॲक्ट होतोय त्या बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये एखाद्या बॉडीवर ज्या ठिकाणी दोन ॲक्सिसवर लोड अप्लाय झालेला आहे त्या बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये जो काही मॅक्सिमम शिअर स्ट्रेस अप्लाय होतोय तर त्या शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू, शिअर स्ट्रेस आपण टाऊने दाखवतो, तर त्या शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू ज्या वेळेस यील्ड पॉईंटच्या शिअर स्ट्रेसच्या करस्पॉन्डिंग होऊन जाईल म्हणजे इक्वल होऊन जाईल त्या पर्टिक्युलर पॉईंटला बॉडीचं फेल्युअर होईल. आणि ह्या थेरीला त्यांनी शिअर स्ट्रेस थेरी असं नाव दिलेलं आहे. कसं फाइंड आउट करायचं आहे मग आपण ते स्ट्रेस इथं दिलेलं आहे बघा. टाऊ मॅक्स इज इक्वल टू टाऊ YT अपॉन FS. टाऊ मॅक्स काय, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस जो तुम्ही अप्लाय केलेला होता. टाऊ YT काय, यील्ड पॉईंटवर असणारा शिअर स्ट्रेस ज्या ठिकाणी बॉडीचं डिफॉर्मेशन होणार आहे डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. मागच्या वेळेस मी सेम फॉर्म्युला होता, आपण सिग्मा T1 इज इक्वल टू सिग्मा YT अपॉन FS घेतलं. सिग्मा T1 काय होता, तुम्ही अप्लाय केलेला प्रिन्सिपल स्ट्रेस. इथे टाऊ मॅक्स काय, तुम्ही अप्लाय केलेला शिअर स्ट्रेस. तो सिग्मा YT काय होतं, यील्ड पॉईंटवर असणारा प्रिन्सिपल स्ट्रेस. टाऊ YT काय, यील्ड पॉईंटवर असणारा शिअर स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. लास्ट पॉईंट, सिन्स द शिअर स्ट्रेस ॲट यील्ड पॉईंट इज इक्वल टू, बघा काय महत्त्वाचं आहे, शिअर स्ट्रेस जो राहतो यील्ड पॉईंटवर, हां शिअर स्ट्रेस यील्ड पॉईंटवर जो राहतो तो इक्वल राहतो कशाच्या, वन हाफ द यील्ड पॉईंट स्ट्रेस इन द टेन्शन. म्हणजे यील्ड पॉईंट स्ट्रेस इन द टेन्शन कशाने दाखवलं होतं आपण, सिग्मा YT ने.
टेन्शनच्या अंडर यील्ड पॉईंटवर ऍक्ट होणारं स्ट्रेस, प्रिन्सिपल स्ट्रेस कशाने दाखवतो आपण, सिग्मा वाय टीने. इथं काय लिहिलंय मी की ही जी टाऊ वाय टीची व्हॅल्यू राहते, यील्ड पॉईंट स्ट्रेस, यील्ड पॉईंट शियर स्ट्रेस, शियर स्ट्रेस ॲट द यील्ड पॉईंट जो राहतो तो प्रिन्सिपल स्ट्रेस ॲट द यील्ड पॉईंटच्या किती असतो, हाफ असतो. परत एकदा सांगतो मी काय सांगितलं की शियर स्ट्रेस ॲट द यील्ड पॉईंट जो असतो तो प्रिन्सिपल शियर स्ट्रेसच्या प्रिन्सिपल यील्ड पॉईंट स्ट्रेसच्या हाफ असतो. हे आपण सॉन्गमध्ये शिकलो होतो बेंडिंग, डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये. तर तिथूनच लिहिलं आहे की टाऊ मॅक्स इज इक्वल टू सिग्मा टाऊ वाय टीच्या जागी काय लिहिलं त्यांनी, सिग्मा वाय टी अपॉन 2 मल्टिप्लाय बाय एक्स. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचं मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी आणि मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी पण संपलेलं आहे. अजून 2 असेच फालतू टॉपिक आहेत छोटे छोटे, ते झाले की चॅप्टर संपलं. मग आपण थर्ड चॅप्टरपासून आपलं ॲक्च्युली न्यूमरिकल आणि थोडंसं असं म्हणूया आपण की डिझाईनचे ॲक्च्युअल क्वेश्चन थेरी स्टार्ट होईल. पहिले 2 चॅप्टर तर असेच टाईमपास आहेत तुमचे, काही खरं नाही त्यांचं. चला मग आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.